नमस्कार, मी हुमायून नदार। आज की तेज खबरमध्ये आपले स्वागत। चला तर पाहूया आजच्या ठळक घडामोडी। स्वागत। हुपरी रेंदाळ परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा 69वा महापरिनिर्वाण दिन श्रद्धाभावाने संपन्न। हुपरी तालुका हातकणंगले। भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 69व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हुपरी व रेंदाळ परिसरात विविध उपक्रमाद्वारे अभिवादन करण्यात आले। परिसरात दिवसभर दुःखमय आणि श्रद्धाभावाचे वातावरण पाहायला मिळाले। सन 1956 मध्ये डॉक्टर आंबेडकरांचे महापरिनिर्वाण झाले तेव्हा हुपरीतील काही अनुयायी अंत्ययात्रेस हजर होते। त्यांनी तेथून आणलेल्या बाबासाहेबांच्या अस्थी आजही जतन करून ठेवण्यात आल्या आहेत। महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्या अस्थी स्थानिक बौद्ध विहारामध्ये दर्शनासाठी ठेवण्यात आल्या। यामुळे हुपरीला मिनी चैत्यभूमी म्हणून विशेष ओळख मिळाली आहे। कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकातूनही हजारो भीमबांधव अस्थी दर्शनासाठी उपस्थित झाले। यानिमित्त रक्तदान शिबिर, पुस्तके स्टॉल यांचेही आयोजन करण्यात आले। रेंदाळ येथे गावभाग बौद्ध समाज, भीमनगर हाऊसिंग सोसायटी आणि ग्रामपंचायत रेंदाळ यांच्या वतीने महामानव डॉक्टर आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले। सायंकाळी 7 वाजता गावातून कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कार्यक्रमात समाजातील सर्वच अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी प्रेरित अशा विविध उपक्रमांनी परिसरात सामाजिक ऐक्य व समानतेचा संदेश देत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आदरांजली वाहण्यात आली। भारतीय संविधानाचे निर्माते, जागतिक कीर्तीचे विद्वान, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 69वा महापरिनिर्वाण दिन हुपरी या ठिकाणी सकाळपासून आज अतिशय गंभीर वातावरणामध्ये सुरू आहे। त्याचं कारण असं की हुपरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र अस्थी असून या ठिकाणी त्यांचं स्मारकही बांधण्यात आलेलं आहे। 6 डिसेंबर 1956ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर हुपरीतील दलित समाजातील तत्कालीन आमचे पुढारी भास्कर देवापा शिंगे, अर्जुन भाऊ कांबळे, मारुती कंगणे, कृष्णा कांबळे, शंकर मलिगडे, अंगणा कांबळे असे काही कार्यकर्ते बाबासाहेबांच्या अंत्यदर्शनासाठी मुंबईला गेले होते। चैत्यभूमी या ठिकाणी बाबासाहेबांचं अंतिम दर्शन घेत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या अस्थी या लोकांनी अतिशय श्रद्धेनं, धाडसानं आणि पवित्र भावनेनं हुपरीमध्ये आणलेले आहेत। त्या अस्थींसाठी 2008मध्ये काही युवकांनी पुढाकार घेऊन आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीची स्थापना केली आणि या समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीच्या वतीनं या ठिकाणी छोटंसं असं बाबासाहेबांचं स्मारक उभारण्यात आलेलं आहे। आणि 6 डिसेंबरला बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त हुपरी आणि परिसरातून अनेक गावातून जिल्ह्याबाहेरूनही बाबासाहेबांच्या अनुयायी दर्शनासाठी या ठिकाणी येत असतात। अतिशय मोठा हा परिसर आहे। या ठिकाणी बाबासाहेबांच्या स्मृती जतन करत असताना आणखी अनेक काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी निर्माण करायच्या आहेत, विकसित करायचे आहेत। बाबासाहेबांच्या विचाराला आणि त्यांच्या कर्तृत्वाला अनुसरून या ठिकाणी बाबासाहेबांचा साजेसाचं स्मारक या ठिकाणी आपल्याला उभं करायचं आहे। त्यासाठी स्मारक समिती अविरतपणे सातत्याने त्या प्रयत्न करत आहे। स्मारक समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर सुभाष मदाळे, मी स्वतः त्याचा सचिव म्हणून काम करतो आहे। मोहन सिंगाळे त्याचे उपाध्यक्ष आहेत। बाळासाहेब कांबळे हे खजिनदार आहेत। या ठिकाणी माजी ग्रामपंचायत सदस्य आनंदराव कांबळे आहेत, संतोष कांबळे आहेत। या सगळ्यांच्या सहकार्यातून या ठिकाणी सातत्याने 2008 पासून बाबासाहेबांच्या अस्थीचे दर्शन बाबासाहेबांच्या अनुयायांना देण्यासाठी शिस्तबद्धपणे दर्शन त्यांना व्हावं यासाठी स्मारक समिती प्रयत्न करत आहे।